आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे नाशिकमधून, कारण नाशिक शहरामध्ये आज आणि उद्या पाणी नसणार आहे। आज उंटवाडी सिडकोचा पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे, तर उद्या मसरूळचा पाणी पुरवठा हा बंद असणार आहे। जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेने हा निर्णय घेतलाय। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं प्रशासनानं आवाहन केलेलं आहे। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, आज आणि उद्या नाशिकचा पाणी पुरवठा बंद राहतोय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सिद्धेश, संपूर्ण नाशिकचं पाणी पुरवठा बंद राहणार नाही, तर काही भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे, अशा पद्धतीची माहिती मनपा प्रशासनाने दिलेली आहे। आज नाशिकच्या सिडको भागामध्ये पाणी पुरवठा होणार नाही, कारण तिथल्या काही पाईपलाईन दुरुस्तीचे काम आहे, त्यामुळे आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। आणि उद्या नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या काही भागामध्ये पाणी पुरवठा होणार नाही, अशा पद्धतीचं माहिती आहे। पाईपलाईन दुरुस्तीचे काम आणि काही तांत्रिक मुद्दे आहेत, तर यासाठी 2 दिवस या काही भागांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही, आणि त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।